नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी रोख खरेदीचे प्रमाण आणि रोख विक्रीचे प्रमाण कसे करायचे ते बघितलेलं आहे. आता आपण या ठिकाणी भांडवली खर्चाचे प्रमाण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी कोणत्याही आर्थिक व्यवहारांची या ठिकाणी लेखापुस्तकात नोंद करण्यापूर्वी भांडवली स्वरूपाचे खर्च आणि आगम स्वरूपाचे खर्च जे आहेत यांची योग्य विभाजन होणे या ठिकाणी आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आर्थिक व्यवहार केल्यानंतर त्याचे या ठिकाणी भांडवली स्वरूपाचं जे काही खर्च आहेत ते आणि आगम स्वरूपाचे खर्च या ठिकाणी यांची विभागणी जोपर्यंत व्यवस्थित करत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही लिहिलेले जे काही हिशेब आहेत ते बरोबर असं म्हणता येत नाही. आता भांडवली खर्च म्हणजे कुठले, त्याला आपण इंग्रजीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आगम या ठिकाणी खर्च आहे ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. आता हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर यांची आपण विभागणी या ठिकाणी व्यवस्थितरित्या करणं आणि त्यानंतर मग ती लेखापुस्तकात लिहिणं हे अगदी बरोबर आहे. हे तुम्ही जर विभागणी व्यवस्थितरित्या केली नाही आणि त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी जर तुमचा नफा तोटा पत्रक तयार केला असेल किंवा ताळेबंद पत्रक तयार केलं असेल तर दोन्ही या ठिकाणी चुकीची ठरू शकतात. म्हणजे तुम्हाला नफा तोटा पत्रक तुम्ही या ठिकाणी या खर्चाची विभागणी न करता केला असेल तर तुम्हाला शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा जो आहे तो या ठिकाणी कळणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी ताळेबंद पत्रक तुम्ही जी बॅलन्स शीट तयार केलेली आहे त्या बॅलन्स शीटवरून किंवा ताळेबंदावरून व्यवसायाची वास्तविक आर्थिक परिस्थिती जी असते ती वास्तविक आर्थिक परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला करेक्ट कळणार नाही. यासाठी या कुठल्याही आर्थिक व्यवहार जे होतात त्या आर्थिक व्यवहाराचं या ठिकाणी विभाजन करणं आणि त्यानंतर ते लेखापुस्तकात लिहिणं हे आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी भांडवली खर्च जे आहेत या भांडवली खर्चामुळे या ठिकाणी व्यवसायाच्या स्थिर संपत्तीमध्ये वाढ होत असते. कारण जो भांडवली खर्च आपण जो करतो तो या ठिकाणी दीर्घ स्वरूपाच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी आपण करत असतो. म्हणजे भांडवली स्वरूपाच्या ज्याला आपण काय म्हणतो की ज्या वस्तू आपण फेर विक्रीसाठी घेतलेल्या नसतात, ज्या वस्तू आपण घेतो ते फेर विक्रीसाठी घेतलेल्या नसतात तर त्याचा वापर करून आपण व्यवसाय करणार असतो. उदाहरणार्थ यंत्रसामुग्री आहे, फर्निचर आहे, इमारत आहे, सुट्टे हत्यार आहेत किंवा या ठिकाणी पेटंट्स आहेत, कॉपीराइट्स आहेत. हे जे काही संपत्ती आहे ही संपत्ती आपण या ठिकाणी व्यवसायाचे लाभार्जन शक्ती जी आहे ती लाभार्जन शक्ती वाढवण्यासाठी किंवा उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा या ठिकाणी त्या संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी आपण या ठिकाणी खरेदी केली असते. आणि त्यामुळं याचा विचार अंकेक्षकानं जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे की जे हे व्यवहार जे आहेत आर्थिक व्यवहार हे जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये योग्य रीतीने नोंदवलेले आहेत किंवा नाही त्याचे विभाजन करून. यासाठी आपण भांडवली खर्च म्हणजे काय ही व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे की ज्या खर्चामुळे व्यवसायाच्या स्थिर संपत्तीमध्ये वाढ होते किंवा ज्याच्यामुळे व्यवसायाच्या लाभार्जन शक्तीमध्ये वाढ होते त्याला आपण या ठिकाणी भांडवली खर्च असं म्हणतो. ज्यामुळे काय होते व्यवसायाच्या स्थिर संपत्तीमध्ये वाढ होते किंवा व्यवसायाची लाभार्जन शक्ती जी आहे त्याच्यामध्ये वाढ होते त्याला आपण या ठिकाणी भांडवली खर्च असं म्हणतो. कारण हा भांडवली खर्च जो आहे तो व्यवसाय दीर्घकालपर्यंत या ठिकाणी चालवण्यासाठी ज्याच्या सहाय्याने आपण करणार आहोत ते चालवण्यासाठी आपण हा खर्च करत असतो. जेणेकरून या ठिकाणी व्यवसायाची लाभार्जन शक्ती असेल किंवा या ठिकाणी उत्पादन क्षमता असेल किंवा उत्पादन दर्जा असेल याच्यामध्ये वाढ करण्यासाठी म्हणून आपण हे भांडवली खर्च करत असतो. तर हे जे काय भांडवली खर्च आहेत याची लक्षणं काय आहेत जी व्याख्येमध्ये सांगितली तीच लक्षणं याच्यामध्ये आहेत भांडवली खर्चाची. एक म्हणजे कोणतीही स्थिर संपत्तीच्या खरेदीसाठी केलेला खर्च हा भांडवली खर्च समजला जातो. स्थिर संपत्ती जसे यंत्र असेल, फर्निचर असेल किंवा इमारत असेल इत्यादी खरेदीसाठी केलेला जो खर्च आहे त्याला आपण काय म्हणतो भांडवली खर्च आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्थिर संपत्तीच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी केलेला खर्च हा भांडवली खर्च म्हणतो. उत्पादन क्षमता जी आहे उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भांडवली खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ दुकान अधिक आकर्षित करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी करावं लागतं किंवा या ठिकाणी एखादा पार्ट बसवल्यानंतर
तुमची मूळ उत्पादन क्षमता जी आहे ती वाढणार असते. तर त्यासाठी होणारा खर्च हा सुद्धा भांडवली स्वरूपाचा खर्च असतो. त्यात स्थिर संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी केलेला खर्च हा देखील या ठिकाणी भांडवली खर्च समजला जातो. असं या ठिकाणी व्याख्येमध्ये तसं दिले आहे, तसंच या ठिकाणी लक्षण दिलेले आहेत. उदाहरण त्या ठिकाणी दिले आहे की इमारताची वाढ करणे हे उदाहरण दिले आहे. त्यानंतर भांडवली खर्चाची काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. की तो आपण जी ताळेबंद तयार करताना जे काही आपण असेट्स घेतो ती संपूर्ण या ठिकाणी भांडवली खर्चाचीच उदाहरणे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी दिलेली आहे. ठिकाणी इमारत असेल, फर्निचर असेल, यंत्र असतील, अवजार असतील, उपकरणं असतील इत्यादी स्थिर संपत्ती खरेदीसाठी केलेला खर्च हा ठिकाणी भांडवली खर्च आहे. त्यानंतर व्यापार चिन्ह ज्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो, त्यानंतर पेटंट म्हणतो, कॉपीराइट म्हणतो, नमुने या ठिकाणी फॉर्म्स इत्यादीच्या खरेदीसाठी केलेला जो खर्च आहे. त्यानंतर मोटार असेल, लॉरी असेल, ट्रक असेल इत्यादी खरेदीसाठी केलेला खर्च हा सुद्धा भांडवली खर्च आहे. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी जो जो तुम्ही खर्च केलेला आहे तो सगळा खर्च हा भांडवली स्वरूपाचा खर्च असतो. तो ट्रक असेल, लॉरी असेल, त्यानंतर यंत्र असेल, फर्निचर असेल, काही असेल, ही मोठी मोठी जी आहे ज्याच्या साह्याने आपण व्यवसाय करतो ते संपूर्ण या ठिकाणी भांडवली खर्चामध्ये मोडत असतात. त्यानंतर यंत्राच्या प्रतिस्थापनेसाठी केलेला खर्च, तुम्ही यंत्र खरेदी केल्यानंतर तुम्ही जसंच्या तसं या ठिकाणी बसवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. त्याला इन्स्टॉलेशन म्हणतो आपण किंवा इरेक्शन म्हणतो. तर ते हे बसवण्यासाठी तुम्हाला काही खर्च येतात ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भांडवली खर्चामध्ये येतात. त्यानंतर स्वायत्त संपत्ती खरेदी करण्यासाठी केलेला खर्च हा सुद्धा तुमच्या या ठिकाणी भांडवली खर्च समजला जात असतो. त्यानंतर भांडवली खर्चाचे प्रमाणाचे महत्व काय आहे या ठिकाणी सांगितलेले आहे. तर या ठिकाणी व्यवसायामध्ये केलेला जाणारा भांडवली खर्च जो आहे तो इमारत असेल, यंत्रसामुग्री असेल किंवा या ठिकाणी जमीन असेल, तर यासाठी केलेला जो खर्च आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी करत असतो आणि यामुळे व्यवसायाच्या खर्चामध्ये वाढ होत असते. तर अशा वेळी या ठिकाणी ही जी काही भांडवली खर्च आहे या खर्चावरती नियंत्रण ठेवणं आणि ही व्यवस्थित या ठिकाणी या खर्चाचं प्रमाण करणं ही अंकेक्षकाची जबाबदारी आहे. जर समजा या ठिकाणी ह्या खर्चामध्ये जर अफरातफर किंवा लबाडी झाली तर त्याचा परिणाम हा व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेवरती, उत्पादनाच्या दर्जावरती आणि या ठिकाणी लाभार्थी शक्तीवरती होत असतो. आणि त्यामुळं हा जो भांडवली खर्च आहे या भांडवली खर्चाचं प्रमाण करत असताना अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी केलं पाहिजे. त्याचा विपरीत परिणाम हा व्यवसायाच्या लाभार्थी शक्तीवरती आणि उत्पादनाच्या दर्जावरती निश्चितपणे होत असतो. कारण जेवढं तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या ह्या वस्तू खरेदी कराल तेवढं तुमचे या ठिकाणी उत्पादनात दर्जा सुधारणार आहे किंवा तुमची लाभार्थी शक्ती वाढणार आहे, व्यवसायाचं नावलौकिक वाढणार आहे. तर ह्यासाठी म्हणून अंकेक्षकांनी या ठिकाणी व्यवसायामध्ये जो भांडवली खर्च केलेला आहे आणि त्या भांडवली खर्चाचा योग्य वापर केलेला आहे किंवा नाही ह्याची पाहणी करणं, त्याची योग्य ती या ठिकाणी प्रमाणक या ठिकाणी घेतलेली आहेत किंवा नाही बघणं आणि त्याच्यामध्ये काय जर या ठिकाणी लबाडी किंवा अफरातफर झाले असेल तर शोधून काढणं हे या ठिकाणी भांडवली खर्चाचे प्रमाण करण्याचं अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी कार्य आहे किंवा महत्त्व आहे. आता या ठिकाणी भांडवली खर्चाची काही पदं आहेत, म्हणजे कुठली कुठली भांडवली खर्च जी आहेत ते आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इमारत असेल, फर्निचर असेल किंवा यंत्र असतील तर ह्याचं प्रमाण जे करतो आपण तर कशा पद्धतीने करायचं, ही जी काही घटक आहेत यांचं प्रमाण कशा पद्धतीने करायचं. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण दिलं आहे आत्मतूत या ठिकाणी मालमत्ता जी आहे त्याला फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असं म्हणतात. तर ह्याचं प्रमाण या ठिकाणी या संपत्तीचं प्रमाण आपण कसं करायचं आहे तर या ठिकाणी काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी. तर संपत्तीचं ही जी काही आत्मतूत मालमत्ता जी आहे ह्याचं प्रमाण करताना संपत्तीच्या खरेदी संबंधीचे करार, त्यानंतर पट्ट्याचा करार, बेनावे पत्र, तसेच शोधन पावती इत्यादी पत्रकांचे परीक्षण करावे. या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, संपत्तीची खरेदीचे पत्र जे करार आहे खरेदी संबंधी तो करार, त्यानंतर पट्ट्याचा करार किंवा बेनापत्र, तसेच शोधन पावती जी आहे इत्यादी शोधन पावती म्हणजे आपण जे पैसे दिले ती पावती इत्यादींचं या पत्रकांचं परीक्षण या ठिकाणी करणं. त्यानंतर आत्मतूत भूमी आणि इमारत खरेदी केल्यास स्वत्व सल्लेखाची तपासणी करावी. त्यानंतर संपत्ती जर दलालामार्फत खरेदी केली असेल तर दलालाच्या पत्रकांचे परीक्षण करावे. बऱ्याच वेळेला
दलालामार्फत अशा मोठ्या मोठे जे व्यवहार होतात ते दलालामार्फत होत असतात, तरी दलालाच्या पत्रकाचं परीक्षण या ठिकाणी करायला पाहिजे. आणि त्यानंतर संपत्ती जर लिलावाद्वारे खरेदी केली असेल तर लिलाव अभिकर्त्याचे पत्रक पुरावा म्हणून या ठिकाणी तपासावे. त्यानंतर दुसरं या ठिकाणी पद जे आहे त्याला आपण म्हणतो इमारत, बिल्डिंग. आता या ठिकाणी इमारतीसाठी जो काही खर्च करण्यात येतो तो या ठिकाणी सगळा खर्च हा भांडवली खर्च असतो. आणि जेव्हा एखादी इमारत खरेदी करतो तर त्या खरेदीच्या पावतीवरून या ठिकाणी इमारतीच्या खरेदीची नोंद, रोजकीय खतावणी, तेरीस पत्रक, स्थिती विवरणापासून ते मूळ प्रमाणकापर्यंत सखोल तपासणी या ठिकाणी करायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला इमारत खरेदी करताय त्यावेळेला त्याची खरेदीची नोंद रोजकीय खतावणी ताळेबंदामध्ये आपण केलेली आहे किंवा नाही, किंवा मूळ प्रमाणकापर्यंत या ठिकाणी सखोल तपासणी या ठिकाणी करावी लागते. तसंच प्रमाण करताना काही मुद्द्यांनी विचार घ्यायला लागतात. तर भूमी आणि भवन खरेदीचा करार, मालकी हक्कपत्र यांची तपासणी करावी. त्यानंतर खरेदी अभिकर्त्याच्या मार्फत केल्यास त्याच्याकडून मिळालेले पत्रक तपासावे. म्हणजे एजंट करून तुम्ही जर खरेदी करत असेल तर तशा पद्धतीचे या ठिकाणी पत्रक तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर इमारतीची खरेदीचे लिलावकर्त्यामार्फत केली असल्यास लिलावकर्त्याचा लेखा किंवा विवरणाचे परीक्षण करावे. जर इमारत करार करून बांधून घेतली असेल तर या इमारतीवर होणाऱ्या खर्चाच्या प्रमाणासाठी कंत्राटदाराशी झालेल्या करार पत्रकाचा आणि इंजिनिअरच्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. कारण ज्यावेळेला आपण या ठिकाणी करारावरती आपण बांधून घेतो इमारती, त्यावेळेला त्यांच्याकडून त्यांची झालेली जी करार असतात ती करार आणि इंजिनिअरचं वर्क सर्टिफाईड केलेली या ठिकाणी प्रमाणपत्र ती या ठिकाणी तपासून बघावं लागतं. म्हणजे इंजिनिअरचं प्रमाणपत्र असल्याशिवाय आपण त्याला पैसे देऊ शकत नाही. आणि ते पैसे जर इंजिनिअरच्या प्रमाणपत्राच्या अगोदर दिले असतील तर ते चुकीचं ठरू शकतं. म्हणून इंजिनिअरचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या ठिकाणी कंत्राटदाराला आपण पैसे देत असतो. त्यानंतर इमारत बांधताना इतर खर्च जो झालेला असतो, म्हणजे लिलावकर्त्याला वर्तन देणं, दलाल देणं, नोंदणी शुल्क, इंजिनिअरचं शुल्क झाला असेल तर त्या खर्चाचे प्रमाण त्याच्याकडून प्राप्त झालेल्या पावत्याच्या आधारे करावे. ज्यावेळेला आपण इमारत बांधून घेत असताना वेगवेगळ्या व्यक्तींशी आपल्याला व्यवहार करावे लागतात, तर त्यांच्या पावत्या ज्या आहेत त्या पावत्याच्या आधारे आपण या ठिकाणी पावत्या प्राप्त करून घ्यायच्या, त्याच्या आधारे आपण या ठिकाणी प्रमाणन करायचं आहे. त्यानंतर संयंत्र किंवा उपस्कर हे पद आहे. म्हणजे या ठिकाणी जे यंत्रसामुग्री जी आहे, यंत्रसामुग्रीची आपण या ठिकाणी प्रमाणन करत असताना कशा पद्धतीने करायचं आहे, तर अंकेक्षकाने प्रथमतः संयंत्र आणि उपस्कर खरेदीची नोंद संयंत्र आणि उपस्कर लेखा या लेख्यात केलेली आहे याची खात्री करून घ्यावी. जी या ठिकाणी यंत्र जे आहेत ती यंत्र लेखा उपस्कर लेख्यामध्ये किंवा संयंत्र लेख्यामध्ये केलेली आहे किंवा नाही त्याची खरेदीची नोंद ही याची पहिल्यांदा खात्री करून घ्यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी उपस्कर म्हणजे मशिनरी, तर संयंत्र आणि उपस्कर खरेदी करताना झालेल्या खर्चाचे प्रमाण करण्यासाठी विक्रेत्याची पावती, बीजक, आदेशाची प्रत आणि इतर कागदपत्रे इत्यादी तपासणी करावी. तिसरं म्हणजे या ठिकाणी संयंत्र आणि उपस्कर उभारण्यासाठी होणारा खर्च तसेच त्यावरील वाहन खर्च व या सर्व खर्चाचे भांडवलीकरण करण्यात आले याची खात्री अंकेक्षकाने करून घ्यावी. संयंत्र उपस्कर उभारण्यासाठी होणारा जो खर्च आहे तसे त्यावरील वाहन खर्च आहे, ज्या सर्व खर्चाचे भांडवलीकरण करता आले याची खात्री अंकेक्षण करून घ्यावी. त्यानंतर संयंत्राची खरेदी लिलावकर्त्यामार्फत झाली असेल तर खरेदी खर्चाचे प्रमाणन लिलावकर्त्याने पाठवलेल्या विवरणाच्या आधारे करावे. बीजक पावती किंवा लिलाव अभिकर्त्याच्या पत्राच्या विवरणावरून रोख पुस्तकातील व संपत्ती लेख्यातील नोंदींची तुलना करावी व काही तफावत नाही याची खात्री करून घ्यावी. संशयास्पद स्थितीत व्यवहारांचे गहन परीक्षण करावे. संयंत्र खरेदीचा आदेश जबाबदार अधिकाऱ्याने दिलेला आहे किंवा नाही हे पाहावे. कारण संयंत्र खरेदीचा आदेश हा जबाबदार अधिकाऱ्याच्या सहीशिवाय होऊ शकत नाही. तर एखादे यंत्र क्रय-विक्रय पद्धतीवर खरेदी केल्यास क्रय-विक्रय करार पाहावा. या व्यवहारात एकंदर रकमेची पुंजी व्यय व आगम व्यय यांची विभाजन केले असल्याची अंकेक्षकांनी खात्री करावी. त्यानंतर पुढचं जे पद आहे ते फर्निचर. या ठिकाणी फर्निचर खर्चाचे प्रमाणन करताना खालील मुद्दे या ठिकाणी विचारात घ्यावेत. पहिलं म्हणजे या ठिकाणी विक्रेत्याची पावती, बीजक, आदेशाची प्रत आणि इतर कागदपत्रे इत्यादीच्या आधारे प्रमाणन करावे.
दुसरं म्हणजे आधी फर्निचर खरेदीची नोंद फर्निचर लेखा या लेख्यात केली असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर फर्निचरची होणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाचे भांडवलीकरण करण्यात आले असल्याची खात्री करून घ्यावी. आणि फर्निचर लिलावात खरेदी केल्यास लिलावकर्त्याने पाठवलेल्या विवरणपत्राचे परीक्षण करावे. त्यानंतर एक स्वाधिकार ज्याला आपण पेटंट्स म्हणतो, तर पेटंट्स खरेदीचं प्रमाण करत असताना या ठिकाणी काय केलेलं आहे, खालील मार्गाचा अवलंब करावा. एक म्हणजे एक स्वाधिकार खरेदीचा करार पाहावा. जर अभिकर्त्यामार्फत खरेदी केली असल्यास त्याचे पत्रक पाहावे. एक स्वाधिकार खरेदीच्या शोधनाची पावतीवरून तारीख, रक्कम व इतर माहिती रोख पुस्तकात नोंदवल्याप्रमाणे आहे याची खात्री करावी. आणि एक स्वाधिकार लेख्यावरील नोंदीची तपासणी करावी. एक स्वाधिकार खरेदीचा खर्च भांडवली स्वरूपाचा आहे, पण नूतनीकरण खर्च आगम स्वरूपाचा आहे, त्याप्रमाणे नोंद झाली किंवा नाही ते पाहावे. जर शोधन अधिकोशातून झाले असेल तर ग्राहक पुस्तक व धनादेश प्रतिपूर्ण तपासून पाहावे. पुढचं पद जे आहे ते इन्व्हेस्टमेंट म्हणजे विनियोग, गुंतवणूक. आता विनियोग खरेदीचे खर्चाचे प्रमाण खालीलप्रमाणे करावे. विनियोगाची खरेदी सामान्यतः मध्यस्थामार्फत केली जाते, म्हणून मध्यस्थाकडून मिळालेले खरेदीपत्र विनियोगाच्या खरेदीचा पुरावा म्हणून मानले जाते. शोधनाबद्दल मिळालेल्या पावतीच्या आधारे देखील या पदाचे प्रमाणन करता येते. जर अधिकोशामार्फत विनियोग खरेदी केले असतील तर अंकेक्षकाने ग्राहक पुस्तिकेची तपासणी करावी. विनियोग लाभांशासहित खरेदी केली असतील तर लाभांश एवढी रक्कम आगम व्यय व बाकीची रक्कम पुंजी व्यय दाखवले आहे हे अंकेक्षकाने पाहावे. प्रमंडळाने निर्गमित केलेले अंश पक्षकाराने खरेदी केली असतील तर अंकेक्षकाने बँक रशीद, आवंटन पत्र त्यानंतर तपासून पाहावे. पुढचं जे पाहिजे कर्ज. व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे कर्ज काढून भांडवल वाढावे लागते त्याप्रमाणे कर्ज देऊन पैशाची गुंतवणूक या ठिकाणी आपण केली जात असते. म्हणजे आपल्याला जर पैशाची गरज असेल तर आपण कर्ज काढतो, पण आपल्याकडे जर अतिरिक्त पैसा असेल तर आपण दुसऱ्याला या ठिकाणी कर्ज देतो, विनियोग म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण या ठिकाणी करत असतो. तर हे कर्ज अशा व्यक्तीने किंवा स्वतः देते की ते कर्ज ठरल्याप्रमाणे व्याजासहित परत करतील अशा कर्जाची नोंद रोख पुस्तकाच्या समाकलन बाजूला केली जाते. अंकेक्षकाने याची नोंद परीक्षण करण्याकरता खालील मुद्दे तपासावे. ज्यापैकी जे कर्ज आपण देत असतो ते कर्ज देत असताना आपण ज्यांना कर्ज देतोय त्यांची परतफेड करण्याची या ठिकाणी मानसिकता आपण या ठिकाणी विचार घेऊ, त्यांची क्षमता तेवढी आहे का आपण बघत असतो. आणि कर्जाची नोंद जी आहे ती रोख पुस्तकाच्या समाकलन या ठिकाणी बाजूला केली जात असते. तर त्या ठिकाणी हे याचं परीक्षण करताना खालील मुद्दे तपासावे. म्हणजे कर्जाच्या संदर्भात झालेले करार तपासून पाहावेत. त्यामध्ये कुणाला किती आणि कोणत्या तारखेला कोणत्या अटीवर व्याजाचा दर काय इत्यादीचे परीक्षण करावे. कर देताना अधिकृत व्यक्तीची मान्यता मिळाली गेली आहे किंवा नाही याचे देखील परीक्षण करावे. संयुक्त स्कंद प्रमंडळाने आपल्या संचालकांना अथवा अधिकाऱ्यांना ऋण दिले असल्यास त्या संबंधी प्रमंडळ अधिनियमांच्या तरतुदींचे पालन केले आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे भांडवली स्वरूपाचे खर्च जे आहेत याच्याबद्दल आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, विचार केलेले आहे, माहिती बघितलेली आहे. जो भाग आहे तो नंतर आपण या ठिकाणी पुढच्या पेजामध्ये बघू. जो काय आगम खर्चाचे प्रमाण जे आपण करणार आहोत तर हे खर्चाचे प्रमाण सुद्धा आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.